नमस्कार मंडळी. रंगांचा सण होळी आता जवळ येतोय आणि आपण सर्वजण त्याच्या तयारीत व्यस्त आहोत. पण तुम्हाला माहीत आहे का, होळीच्या रंगात रंगण्यापूर्वी हिंदू धर्मात 8 दिवस असे असतात जेव्हा आपण सावधानगिरी बाळगतो. हो, मी बोलतीये होलाष्टक बद्दल. होलाष्टक म्हणजे काय, या काळात नेमके काय करावे आणि काय टाळावे, आणि मुख्य म्हणजे 2026 मध्ये हे दिवस कधी आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी जाणून घेऊया होलाष्टक म्हणजे काय. होळी आणि अष्टक या 2 शब्दांपासून हा शब्द तयार झाला आहे, ज्याचा अर्थ होतो होळीपूर्वीचे 8 दिवस. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून ते पौर्णिमेपर्यंतच्या काळाला होलाष्टक म्हणतात. पौराणिक कथेनुसार याच काळात भक्त प्रल्हादाचा त्यांच्या वडिलांनी म्हणजे हिरण्यकश्यपूने प्रचंड छळ केला होता. तसेच शिवपुराणानुसार याच दिवशी क्रोधित होऊन महादेवांनी कामदेवाला भस्म केले होते. त्यामुळे हे दिवस कष्टाचे आणि ऊर्जेच्या संक्रमणाचे मानले जातात. आता पाहू 2026च्या महत्त्वाच्या तारखांकडे. मंडळी, होलाष्टक कधी सुरू होतं आणि कधी संपतं हे समजण्यासाठी मी या स्क्रीनवर पूर्ण वेळापत्रक दाखवत आहे. कृपया नीट पहा आणि आवश्यक असल्यास स्क्रीनशॉटही घ्या. होलाष्टक प्रारंभ 24 फेब्रुवारी 2026 मंगळवार. अष्टमी तिथी सकाळी 7:01 सुरू होईल. होलाष्टक समाप्ती 3 मार्च 2026 मंगळवार. या दिवशी सायंकाळी होलिका दहन होईल. धुलीवंदन रंगपंचमी 4 मार्च 2026 बुधवारपासून पुन्हा शुभ मुहूर्त सुरू होतील. होलिका दहनाचा सर्वात अचूक आणि भद्रमुक्त मुहूर्त 3 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6:46 नंतरचा असेल. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार या 8 दिवसात 9 ग्रह अतिशय उग्र स्वरूपात असतात, ज्यामुळे आपली निर्णय क्षमता कमी होऊ शकते. म्हणूनच या काळात काही गोष्टी आवर्जून टाळाव्यात. त्या कोणत्या ते आता आपण पाहूया. विवाह आणि साखरपुडा या 8 दिवसांत लग्न करणे अत्यंत अशुभ मानले जाते. या काळात झालेला विवाह वैवाहिक सुखात बाधा निर्माण करतो आणि पती पत्नीमध्ये सतत कलह राहण्याची शक्यता असते. गृहप्रवेश आणि वास्तुपूजन. नवीन घरात प्रवेश करणे किंवा भूमिपूजन करून पायाभरणी करणे या काळात टाळावे. या काळात वास्तूत प्रवेश केल्यास घरात नकारात्मक शक्तींचा वावर वाढतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यानंतर नामकरण आणि मुंडन संस्कार. लहान मुलांचे बारसे किंवा डोहाळे जेवण यासारखे संस्कार या काळात केले जात नाहीत. मुलांचे मुंडन म्हणजे जावळ काढणे केल्यास त्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात, अशी धारणा आहे. त्याचबरोबर नवीन व्यवसाय आणि गुंतवणूक. नवीन उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणे किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारांचे करार करणे या काळात टाळले पाहिजे. ग्रहांची स्थिती अनिश्चित असल्यामुळे गुंतवणुकीत तोटा होण्याची शक्यता असते. त्यानंतर आहे मौल्यवान वस्तूंची खरेदी टाळणे. सोने, चांदी, हिरे किंवा नवीन वाहन खरेदी करणे या काळात शुभ मानले जात नाही. महत्त्वाचे कायदेशीर व्यवहार सुद्धा करू नयेत. मालमत्तेची खरेदी विक्री किंवा कायदेशीर करारांवर स्वाक्षरी करणे या काळात लांबणीवर टाकणे हिताचे असते. मंडळी, जरी हा काळ भौतिक कार्यांसाठी शुभ नसला तरी आध्यात्मिक प्रगतीसाठी हा सुवर्ण काळ आहे. या दिवसात तुम्ही काही महत्त्वाच्या उपासना करू शकता, जसे की भगवान विष्णू आणि त्यांचा नरसिंह अवताराची पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने आरोग्य आणि शांती लाभते. नकारात्मकता घालवण्यासाठी दररोज हनुमान चालीसा किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. त्याचबरोबर या दिवसांमध्ये केलेल्या दानाचे खूप महत्त्व असते. होलाष्टकात केलेले दान तुमच्या जीवनातील ग्रहांचे दोष कमी करण्यासाठी खूप मदत करते. या काळात गरिबांना अन्नदान करणे, वस्त्रांचे दान करणे किंवा पशुपक्ष्यांची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तुम्ही धान्य, गूळ किंवा तीळ यांचे दान करून आपली संकटे दूर करू शकता. त्याचबरोबर मंडळी, एका विशेष गोष्टीची माहिती अनेकांना नसते. तंत्रसाधना करणाऱ्यांसाठी होलाष्टक हे एखाद्या उत्सवासारखे असते. तंत्रशास्त्रानुसार या 8 दिवसात ऊर्जेचा प्रवाह इतका तीव्र असतो की साबर मंत्र किंवा इतर कठीण मंत्रांची सिद्धी सहज प्राप्त होते. या काळात दिवस असो वा रात्र, दोन्ही काळ साधनेसाठी सिद्ध रात्रीसारखेच फलदायी मानले जातात. तर मंडळी, होलाष्टक म्हणजे केवळ भीती नव्हे, तर तो संयम आणि साधनेचा काळ आहे. या काळात स्वतःला शांत ठेवा,
ध्यान करा आणि होळीच्या महाउत्सवासाठी स्वतःला तयार करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना सावध करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसेच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.